एकमेकांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत, हे काम या गावामध्ये अखंडपणाने चालतं आहे. म्हणून इथं कधी जातीय तणाव कधी बघायला मिळाला नाही, कधी हिंदू मुसलमानाचा वाद कधी निर्माण झाला नाही, कधी दलित सवर्ण असाही कधी वाद निर्माण झाला नाही. आणि म्हणून एक आनंदाचं, सौंदर्याचं, प्रेमाचं, आपलेपणाचं वातावरण ज्या गावामध्ये, आणि लातूरच्या जवळ गाव आहे हे त्यातला आणखी महत्त्वाचा भाग आहे. फार दूर असतं, मागासलेलं गाव आहे, पुष्कळच्या गोष्टी लोकांना माहिती नाही, दूर खेड्यामध्ये राहत आहेत. आणि 25 वर्षामध्ये कुठेही कोणाच्या बद्दलची पोलीस केस किंवा आणि तंटामुक्त गाव म्हणून सुद्धा या गावाने बक्षिसं मिळवलेली आहेत. आणि म्हणून मला सांगायचा उद्देश आहे की अशी एक चांगली परंपरा की ज्याचा आदर्श इतरांनी घ्यावा, ही परंपरा या गावामध्ये आपण गेली अनेक वर्ष उत्तम पद्धतीने ती परंपरा टिकवली आहे, याचा मला रास्त अभिमान आहे. आज या दसरा महोत्सवाला जोडूनच आता निवडणुका पण आलेल्या आहेत आणि त्यामुळं जरा या सभेचं स्वरूप थोडंसं विस्तारित झालेलं आहे. नेहमीची आमची सभा आणि आजच्या सभेचं जरा इथं जशा शुभेच्छा आम्ही आपल्याला देतोय तसं काही मागायचं पण काम आज थोड्या प्रमाणात. पण इथं काय आम्ही मतं मागत नाही, कोणी मत मागितलं नाही, आशीर्वाद मागितला. आशीर्वाद मागितला, तुमच्या सदिच्छा मागितल्या, तुमच्या शुभेच्छा मागितलेल्या आहेत. आणि म्हणून आजच्या सभेला एक वेगळं स्वरूप प्राप्त